ऑलराईट मंडळी, सो आज मी पाहिलेला आहे अशी ही जमवाजमवी हा चित्रपट आणि कसा वाटलाय मला हा चित्रपट पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात पहिली गोष्ट कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर लेजेंडरी ॲक्टर अशोक सराफ, वंदना गुप्ते, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, पुष्कर राज आणि इतरही बरेचसे कलाकार होते. पण मुख्यतः आपल्याला जी कथा आहे सिनेमाची ती लेजेंडरी ॲक्टर अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या अवतीभोवती फिरताना दिसते. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन केलेलं आहे लोकेश गुप्ते यांनी. आणि एकंदरीत मला जर का आता ओव्हरऑल या सिनेमाच्या डिरेक्टोरियल गोष्टींबद्दल बोलायचं झालं, तर मी खरं सांगू एक गोष्ट, मला गोव्याचे जे शॉट्स आहेत, ते जेन्युइनली खूप आवडलेत. म्हणजे बऱ्याचदा आपण बऱ्याच ठिकाणी गेली कित्येक वर्षांपासून गोव्यामध्ये जाऊन लोकांनी सिनेमे शूट केलेले आहेत. पण मराठी चित्रपटसृष्टीबद्दल जर का बोलायचं झालं, तर गोव्याचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे. म्हणजे अर्थात मोस्टली जो सिनेमा आहे 60% ते 70% तो अगदी इन हाऊस आहे. म्हणजे एखादं रिसॉर्टच आहे किंवा एखादं हॉटेलच आहे आणि मग त्यातल्या त्याच प्रिमाइसेसमध्ये सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला जरी पाहायला मिळत असल्या, तरीसुद्धा एकंदरीत गोव्याचे जे शॉट्स आहेत ते आपल्याला बघून नक्कीच थोडंसं रिफ्रेशिंग वाटतं. कारण का आत्तापर्यंत आपण जाणतो ही गोष्ट, की मराठी चित्रपटसृष्टी आपल्या बजेटवरती कामच करतेच आहे आणि ते बजेट वाढतच नाही बाबा रे! पण या चित्रपटामध्ये ते बघून थोडंसं बरं वाटलं. ओके, आता एक-एक करून मी सगळे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स तुम्हाला सांगणार आहे. मला या चित्रपटात नक्की काय आवडलंय त्यांच्याबद्दल आणि मग मी सांगणार आहे मला चित्रपटात काय नाही आवडलं त्या निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. सगळ्यात आधी पॉझिटिव्ह गोष्टी सांगायचं झालं तर पहिली गोष्ट तर सगळ्या ॲक्टर्सचे परफॉर्मन्सेस. आय एम जेन्युइनली टेलिंग यू म्हणजे जेव्हा-जेव्हा तुम्ही वंदना गुप्ते आणि अशोक सराफ या दोघांना पाहत होतात ना, त्यांची केमिस्ट्री तुम्हाला आवडते आणि एकंदरीत ती एक रिफ्रेशिंग पेअर होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण आत्तापर्यंत ज्या-ज्या जोड्या अशोक सराफ यांच्या आपण इतर अभिनेत्रींसोबत पाहत आलोय, त्या सगळ्यांमध्ये वंदना गुप्तेची जोडी मी इथून मागे कधी पाहिली नव्हती त्यांची. तर त्याच्यामुळे माझ्यासाठी हा एक रिफ्रेशिंग अनुभव होता. दोघांनीही अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यांच्या त्यांच्या वाट्याला जे संवाद आले, ज्या पद्धतीने त्यांना सांगण्यात आलं दिग्दर्शकाकडनं, त्यांनी ते सगळं चोखपणे पार पाडलंय. बोलूया या सिनेमातल्या निब्बा-निब्बी म्हणजे जे नातवंड आहेत बाबा रे, तर त्यांच्याबद्दल. नात जी आहे अशोक सराफ यांची, तर तिचं कॅरेक्टर थोडंसं खूप ओव्हर द टॉप आपल्याला जरूर वाटतं. की आता ते व्लॉगिंग आणि ते थोडंसं खूप आउट ऑफ ट्रेंड गेलेलं आहे. कारण आता आपण व्लॉगिंगच्याही पुढच्या टप्प्यात आलेलो आहोत, जिथे एव्हरीबडी इज अन इन्फ्लुएन्सर, बट नॉट जस्ट इन केस ऑफ व्लॉगिंग अँड स्टफ. ऑफकोर्स बाकीचे इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमधले बरेच जण आहेत. त्याच्यामुळे व्लॉगिंग आता थोडंसं आउटडेटेड आपल्याला ते वाटतं. पण तरीसुद्धा दोन्ही नातवंडांनी उत्तमपणे त्यांचं त्यांचं काम केलेलं आपल्याला जाणवतं. सुनील बर्वे हे स्पेशल कॅरेक्टर आहे पूर्ण सिनेमातलं. थोडंसं ग्रे शेडमध्ये ते मोडतं. ग्रे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, की निगेटिव्हच शेडमध्ये ते मोडतं. काय मस्करी करता काय तुम्ही? पण त्याचे त्याचे स्वतंत्र असे एक विचार आहेत. ते मला लेखकाची गोष्ट खूप आवडली, की प्रत्येक गोष्टीला रिझनिंग त्याने केलेलं आहे. म्हणजे असाच अगदीच चिडका आणि अतिशय खवचट स्वभावाचा माणूस तो नाहीये. तर ही हॅज हिज ओन रिझन्स, ही हॅज हिज ओन इन्सिक्युरिटीज आणि तो तसा का वागतोय हे जस्टिफाय केलं जातं. त्याच्यामुळे ती एक गोष्ट मला आवडली. एकंदरीत संपूर्ण सिनेमाचे जे संवाद लिहिलेले आहेत ते सुद्धा सुंदर लिहिलेले आहेत आणि अगदी खूपच अगदी अशी अलंकारिक आणि मग ते जादूच्या दुनियेतले वगैरे डायलॉग्स असे आपल्याला नाही जाणवत. जेन्युइनली असं वाटतं, की हां, म्हणजे एक आजोबा आपल्या नातीशी बोलतात, तर ह्या पद्धतीनेच संवाद होतो बाबा रे, की आपल्याही फॅमिलीजमध्ये आपण असे संवाद पाहतच आलो. त्याच्यामुळे ते खूप आपलीशी आपल्याला नक्कीच ती वाटू लागते. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, की सिनेमा शॉर्ट लेनमध्ये ठेवलाय त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद. कारण जर का हा सिनेमा आणखीन 2.5 तासांपर्यंत वगैरे खेचला असता, तर मग ते थोडंसं अजून रटाळवाणं झालं असतं. कारण का सी ॲट द एंड ऑफ द डे ही जी स्टोरी आहे, हा जो प्लॉट आहे, हा 2 माणसांच्या अवतीभोवती आहे फक्त. त्यामुळे किती वेळा तुम्ही त्यांनाच दाखवणार असाही प्रश्न होता. तर त्यातल्या त्यात मला ती एक गोष्ट लेखकाची आवडली. शॉर्टमध्ये त्यांनी अतिशय मजेशीर पद्धतीने महत्त्वाच्या विषयात हात घातलाय. पुढचं प्लस पॉइंट आहे सिनेमाचं असं आहे, की म्युझिकमध्ये पण फार काही असं खूप अमेझिंग म्युझिक आणि तुम्हाला एकदम हुक्ड ऑन करून ठेवेन असं नाहीये. पण मी मस्तीखोर हे जे गाणं आहे ते तुम्हाला आवडतं. ते चित्रपटामध्ये 2 ते 3 ठिकाणी त्यांनी वापरलंय वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. ते पण तुम्हाला नक्कीच आवडेल. मस्ती खोर मी मस्ती खोर तू मस्ती खोर मी मस्ती. पुढचा एक प्लस पॉइंट असा आहे या चित्रपटाचा, की अत्यंत महत्त्वाचा विषय रिसेंटली पुण्याची पण एक बातमी आली होती, की साधारण काही वयोवृद्ध लोकांनी एकत्रितपणे एकाच दिवशी विवाह पार पाडले होते. आय थिंक सिंहगडाच्या तिथली काहीतरी ती बातमी होती पुण्यातली. तर ते बघून मला जर तुम्ही वैयक्तिकरित्या विचाराल ना, की गायत्री ह्या गोष्टींकडे, की 60 पार केलेले, 50शी पार केलेली माणसं ज्यावेळेला परत पुनर्विवाहाचा निर्णय घेतात एका नवीन माणसासोबत, तर त्यावेळेला तुझा काय चष्मा आहे? तर मी असं सांगेन, की मला पर्सनली या गोष्टीपासून काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. कारण आयुष्यात जोडीदार फार महत्त्वाचा असतो. कारण एका ठराविक वेळेपर्यंत तुम्ही तुमच्या आई-बाबांच्या छत्रछायेखाली असतात. त्याच्यानंतर एका ठराविक वेळेपर्यंत त्यांची साथ तुमच्या आयुष्यात असते. पण जो जोडीदार असतो ना, तो जर योग्य भेटला किंवा योग्य निवडला, तर तो मरेपर्यंत
तुमच्यासोबत असतो आणि तुमच्या आयुष्याची जी संकटं असतात ती तुम्हाला व्यवस्थितपणे फेस करता येतात किंवा तुमचं आत्मबळ वाढू लागतं. आता इथे ज्यावेळेला तुमचा जोडीदार नाहीये कोणाच्या तरी एका आयुष्यात, म्हणजे आता या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अशोक सराफ यांची वाईफ त्यांच्या आयुष्यात नाही आणि वंदना गुप्ते यांचे हसबंड त्यांच्या आयुष्यात नाही. इन दिस केस ऑलरेडी ते त्यांच्या फॅमिलीसोबत सुखानं संसार करताय, पण तरीसुद्धा एक आपलं आपलं माणूस सुद्धा कोणीतरी असावं ज्याच्यासोबत आपण व्यक्त होऊ शकतो. ही भावना जर का 60मध्ये मनात येत असेल, तर त्यात गैर काहीच नाहीये. हा माझा चष्मा आहे. तुमचा काय चष्मा आहे तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवूच शकता. तर ती बातमी आली होती आणि त्याच्यानंतर हा चित्रपट येतोय. तर मला असं वाटतंय, की हां, कुठेतरी त्या सगळ्या लोकांना हा चित्रपट खूप रिलेटेबल नक्कीच वाटेल. माझ्या वयातल्या माणसांना हा चित्रपट रिलेटेबल नाही वाटत. कारण ऑफकोर्स मी आत्ता माझ्या ज्या वयात आहे, तर त्या वयात माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना मी असं नाही पाहिलंय. त्याच्यामुळे तरीसुद्धा मला हा चित्रपट खूप आवडला. कारण एक अत्यंत सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. ज्याच्यामध्ये फारसं अजून काही समाज प्रबोधन झालेलं नाहीये आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये. तर लोकं नक्कीच याच्या अगेन्स्ट जास्त जाताना आपल्याला दिसतात. तर अशा केसेसमध्ये एक मजेशीर वेने त्यांनी तो हाताळला ते मला आवडलं. जर खूपच इमोशनल रडारड आणि मग असं, मग तसं, मग ते रडरड असली असती ना, मग कोणी म्हणजे आता जेवढी माणसं आपल्याला दिसतायत ना थिएटर्समध्ये, तेवढी दिसली नसती. एकंदरीत मजेशीर पद्धतीने कॉमिक वेने त्यांनी त्या विषयाला हाताळलं ते मला आवडलं आणि त्यासाठी लेखक आणि दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आता इतर कॅरेक्टर्स जे आहेत, साइड कॅरेक्टर्स त्यांच्याबद्दल मला जरा बोलावसं वाटतंय. सगळ्या कॅरेक्टर्सनी उत्तम काम केलेलं आहे. पण पुष्कर राजचं कॅरेक्टर लिटरली वेस्ट जातं अख्ख्या सिनेमामध्ये आणि तोच या चित्रपटाचा निगेटिव्ह पॉइंट आहे. कारण पुष्कर राजचे लेयर्स अजून काहीच आपल्यासमोर एक्सपोज केले जात नाही. तो कोण आहे? तो तो का असा अजून त्याचं लग्न जमत नाहीये? व्हॉटएव्हर म्हणजे जी काही कारणं असतील, तुम्हाला थोडेसे अजून एक एक्स्ट्रा लेयर्स त्या कॅरेक्टरला जर तुम्ही दिली असती ना, तर त्या कॅरेक्टरसोबत आपण आपलं मत जुळवू शकलो असतो किंवा त्या कॅरेक्टरसोबत आपली एक मैत्री घडू शकली असती, पण ती घडतच नाही. शेवटपर्यंत तो खूप असा वेगळाच सगळ्या कॅरेक्टरपासून वेगळा आपल्याला जाणवू लागतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की पुष्करासारख्या टॅलेंटेड ॲक्टरसोबत हा थोडासा अन्याय वाटतो. आता जाता मी फक्त इतकंच म्हणेन, की हा चित्रपट तुम्हाला हसवण्यामध्ये ॲक्चुअली सक्सेसफुल ठरतो. वंदना गुप्तेचा एक स्पेशल मोनोलॉग आहे. फार लांब नाहीये, पण तो मोनोलॉग आहे 4 ते 5 वाक्यांचा. तो वंदना गुप्तेने 2दा चित्रपटात त्या बोललेल्या आहेत. त्याच्यामुळे तो तुम्हाला जेन्युइनली हसवतो. दुसरा एक सीन आहे जिथे सासरेबुवा आणि जावई बापू यांच्यामधला संवाद आहे, तो पण तुम्हाला जेन्युइनली हसवतो. सो येस, लेजेंडरी ॲक्टर्स आहेत दोघेही, वंदना गुप्ते आणि अशोक सराफ. त्यांना बघून ॲक्चुअली भारी वाटतं. बऱ्याच काळानंतर असं काहीतरी रिफ्रेशिंग स्टोरी नक्कीच जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही डेफिनेटली या चित्रपटाचा विचार करू शकता. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. मी या चित्रपटाला देईल 3.5 स्टार्स आउट ऑफ 5 आणि हे होतं माझं मत. अशी जमवाजमवी या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा राव. आणि एक मिनिट, आपलं हिंदी चॅनल जे आहे सिटी लाईट्स हिंदी, त्यावरती आपण बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक हिंदी ट्रेलर, टीजर, चित्रपट, वेब सीरीज सगळ्यांचे रिव्ह्यूज अपलोड करतोय. तिकडेही तुमचं प्रेम नक्कीच मला दाखवा. तुमची मतं तिकडे जरूर मांडा. कारण आता तिकडे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त सगळी अमराठी ऑडियन्स तिकडे जमा झाली आहे. होऊन जाऊ दे की मग राडा कमेंट सेक्शनमध्ये मस्तपैकी. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी अँड हिंदी. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट.